शेतकऱ्यांना हे वाण पेरण्याला खूप लायक आहे इतर वाणांपेक्षा आणि याचा सर्वात मोठा फायदा आहे रब्बीमध्ये टाकल्यानंतर मार्च ते एप्रिलच्या दरम्यान हवामानात जर बदल झाला आणि वादळ जर आलं तर इतर पीक हे पूर्ण भुईसपाट होतात, परंतु इतर पिकांपेक्षा उंचीला कमी असल्यामुळे इथं नुकसान हे शून्य आहे डायरेक्ट। त्याच्यामुळे उत्पन्नाची खूप हमी आहे या पिकामध्ये। तर बागायती क्षेत्र आहे, जमीन माझी काळीची आहे, पाण्याचा स्रोत चांगला आहे। खरीपमध्ये कपाशी असते, मका असतो, केळी असते। त्याच्यानंतर रब्बीमध्ये मी मका, बाजरी, ज्वारी हे पीक घेत असतो। जमीन ही वडिलोपार्जित आहे, आजोबांपासून शेती हा व्यवसाय आहे। साधारण 20 वर्षापासून मी शेती करतोय। साधारण रब्बीमध्ये आम्ही मका घेत असतो, परंतु आपला हा खानदेशामध्ये बाजरी ही चांगल्या पद्धतीने खाण्यासाठी वापर होतो, तर त्या हिशोबाने दरवर्षी बाजरी हे पीक मी पेरत असतो। बऱ्याच वेळा दुसऱ्या कंपनीचे देखील वाण वापरले, परंतु मी जेव्हा निर्मलचं हे जे 40 नंबर वाण आहे हे जेव्हा टाकलं तर याचा फायदा असा झाला, याचं उत्पन्न खूप छान आलं इतर व्हरायटींपेक्षा आणि चारा खूप चांगला आहे। जरी उंचीला कमी असला तरी गुरं हा चारा खूप चांगल्या पद्धतीने खातात। ही बाजरी खायला सुद्धा चविष्ट आहे आणि उत्पादनात सुद्धा एक नंबर आहे। आणि रोगाची जर ही गोष्ट कराल तर हिच्यावर रोग हा अतिशय कमी म्हणजे नाही सारखा पडतो आणि 80 ते 90 दिवसाच्या दरम्यान हे पीक तयार होऊन हार्वेस्टिंगला तयार होतं। अतिशय चांगलं असं वाण आहे, उत्पन्न खूप चांगलं आहे, खायला चविष्ट आहे। कणीस हे पूर्ण भरलेलं येतं, जाडी चांगली आहे, लांबी चांगली आहे। साधारण 1 फुटापर्यंत याचं कणीस येतं, 12 इंच ते 14 इंचच्या दरम्यान याचं कणीस येतं। खूप छान असं उत्पन्न येतं। निर्मल 40 हे जे बियाणं आहे हे उंचीला कमी असल्यामुळे आपण काही पिकात हे आंतरपीक म्हणून सुद्धा घेऊ शकतो। त्याच पद्धतीने ह्याचं जे उत्पन्न आहे हे साधारण 16 ते 17 क्विंटलच्या दरम्यान एकरी येतच। मी शेतकऱ्यांना नम्रपणे आवाहन करू इच्छितो की निर्मल सीड्सची 40+ ही जी बाजरी आहे ही उत्पन्नाला देखील चांगली आहे आणि याचा जो चारा आहे म्हणजे आपल्या घरी जे जनावर असतात त्या जनावरांच्यासाठी चारा जो आहे तो अतिशय उत्कृष्ट आहे। चारा अतिशय छान खातात जनावर, त्याच्यामुळे ही जी बाजरी आहे ही आपल्या शेतकऱ्यांना परवडणारी आहे, खूपच परवडणारी। म्हणजे दोघं बाजू याच्यात आहे, उत्पन्नही छान येतं आणि याचा जो चारा आहे हा चारा देखील गुरं आवडीने खातात, कारण की माझ्याकडे सुद्धा गुरं आहेत आणि मी हा चारा जेव्हा आपल्या गुरांना टाकतो तर ते चारा अतिशय चांगल्या पद्धतीने खातात, घाण होत नाही। अतिशय चांगली बाजरी आहे। मी शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की शेतकऱ्यांनी हे वाण जरूर वापरावं, निर्मल 40+। पेरणीसाठी साधारण एका एकरला 1 ते 1.5 पाकिट लागतं। ज्या पद्धतीने आपण अंतर ठेवू त्या पद्धतीने पीक बियाणं कमी जास्त होऊ शकतं, परंतु सरासरी 1 ते 1.5 पाकिट ह्या पेरणीसाठी या बाजरीचं लागतं।